शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. आपण बघतो की सध्या मान्सून बऱ्यापैकी प्रगती करतोय. महाराष्ट्र ओलांडून तो आता मध्य प्रदेश, गुजरातमध्ये प्रवेश करतोय. छत्तीसगडलाही त्यांनी पार केला आहे. या मोमेंटमध्ये आपल्याला दिसतंय की सध्या विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र या भागात पावसाचं केंद्र आहे, कारण या ठिकाणी मान्सूनचा आस आहे. आणि मान्सूनचा आस जसा म्हणजे ही मान्सून ट्रफ जशी वरती सरकेल तसं पावसाचं प्रमाण या ठिकाणी कमी होणार आहे. आपल्या अंदाजानुसार आपण सकाळी सांगितलं होतं की आज संपूर्णपणे मान्सून महाराष्ट्राला व्यापेल. त्या पद्धतीने मान्सूनने व्यापलेलं आहे. दीर्घ खंडानंतर 14-15 दिवसाचा खंड झाला आणि तो खंड संपल्यानंतर मान्सूनने 22, 23, 24 अशी प्रगती केलेली आहे. आणि त्यामुळे महाराष्ट्र पूर्ण व्यापल्यानंतर पुन्हा एकदा मान्सून कमजोर होणार आहे. थोडीफार प्रगती केल्यानंतर तो कमजोर होईल आणि पुन्हा एकदा 27-28 तारखेनंतर त्याला पुढची गती मिळण्याची शक्यता आहे. आज 24 तारखेपर्यंत आपण जर गेल्या आठवड्यामध्ये, कारण पावसाची सुरुवातच 22 तारखेपासून झाली, 22, 23, 24 केवळ आपल्याला 3 दिवस पावसाचं चांगलं वातावरण होतं. बाकी ठिकाणी विदर्भात थोडाफार पाऊस झालेला होता, परंतु इतर ठिकाणी फारसा पाऊस झालेला नव्हता. आणि त्यामुळे आपल्याला आता दिसतंय की साधारणपणे बऱ्यापैकी पाऊस धुळे, नाशिक, पालघर, छत्रपती संभाजीनगर, पुणे, काही प्रमाणामध्ये ठाणे आणि रायगड या भागामध्ये दिसतंय. त्यानंतर आपण बघतो की अमरावती, अकोला, नागपूर, वर्धा, यवतमाळ आणि चंद्रपूर या जिल्ह्यातही परिस्थिती ठीकठाक आहे. मात्र रेड कलरमध्ये जे जिल्हे दाखवलेले आहेत तिथे सामान्य परिस्थिती आहे. म्हणजे कोणत्याही क्षणी या ठिकाणचे जिल्हे हे कव्हर होऊ शकतात. मात्र जे येलो कलरमध्ये जिल्हे आहेत त्यांचं जे काही घट आहे पावसाची ती मोठ्या प्रमाणात आहे. जवळपास आपण सोलापूरमध्ये आता 99% घट बघतो, धाराशिवमध्ये 94% घट आहे, बीडमध्ये 90% घट आहे, परभणीमध्ये 93% आहे, हिंगोलीमध्ये 95% आहे. तर अशा पद्धतीने याची मोठ्या प्रमाणात घट आपल्याला बघायला मिळते. इतर जिल्ह्यांमध्ये 60-70% दरम्यान घट आहे. मात्र ही पुढे आता आठवड्याभरामध्ये, म्हणजे आज आपण 24 तारखेला आहोत, आणखी 6 दिवसामध्ये यामध्ये आणखी बदल होईल. आणि एकूण जो जून आहे, कारण जूनमध्ये एल निनोमुळे मान्सून लेट झाला, कमजोर राहिला आणि त्याच्यामुळे जूनची सरासरी बिघडलेली आहे. ती किती सुधारते हे आपल्याला बघायचं आहे. आपण 1 जूनपासून 24 जूनपर्यंत संपूर्ण भारताचा विचार केला तर मग यामध्ये सुधारणा कुठे झाली आहे, तर आपण फक्त बघतो राजस्थानमध्ये थोडं एक पावसाचं प्रमाण ठीकठाक आहे, आंध्र प्रदेशमध्ये आणि पश्चिम बंगालमध्ये. बाकी ठिकाणी सर्व ठिकाणी पावसाची घट आहे. त्यामुळे अल निनोचा तीव्र प्रभाव आपल्याला यावर्षीच्या मान्सूनवर अगदी सुरुवातीपासून दिसतोय. 42% सर्वात अधिक घट ही देशामध्ये सध्या नोंदली गेली आहे. मात्र पाऊस उघडला तर ही घट आणखी वाढत जाईल आणि जर पाऊस सक्रिय राहिला तर ही घट कमी होत जाईल, हे लक्षात घ्या. गेल्या 48 तासात महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगलं पाऊसमान बघायला मिळालं आणि त्यामुळे अगदी मुंबईच्या आजूबाजूने कोकण किनारपट्टीला काही ठिकाणी 100 मिलीमीटरपेक्षा जास्त देखील पाऊस झालेला आहे. काही ठिकाणी 200 मिलीमीटरपर्यंत देखील पाऊस झालेला आहे. आपण बघतो की GFS मॉडेलने सुरुवातीला फारसं पाऊस वातावरण 24 तारखेपर्यंत दाखवलेलं नव्हतं, 25 पासून पाऊस दाखवलेला आहे. आता विदर्भामध्ये, मराठवाड्यामध्ये किंवा अगदी उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रात हलकं ढगाळ वातावरण दाखवलेलं आहे. मात्र कोकण किनारपट्टीला पाऊस होईल असा अंदाज देण्यात आला आहे. GFSचा अंदाज फारसा महाराष्ट्रात जुळत नाही, हा आपला अनुभव आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये म्हणजे सोलापूर, लातूर, धाराशिवमध्ये जरी उद्या GFSने पावसाचं वातावरण दाखवलं असलं
तरी फार त्याचा प्रभाव पडेल असं वाटत नाही. आणि दक्षिण कोकणामध्ये, दक्षिण मराठवाड्यामध्ये देखील पावसाचा अंदाज दिलेला आहे. एकूणच मान्सूनची प्रगती ही थोडी रखडण्याची शक्यता आहे 2-3 दिवस. आणि त्यामुळे आपल्याला असं दिसतंय की कोकण किनारपट्टीला थोडं 27 तारखेला दुपारनंतर पुन्हा वातावरण सक्रिय होईल. परंतु येत्या 48 तासात मात्र वातावरण थोडं कमजोर होण्याची शक्यता आहे मान्सूनचं, पश्चिमी शाखेकडून आणि पूर्व शाखेकडूनही कमी दाखवण्यात आलेलं आहे JFS मॉडेलनुसार. खऱ्या अर्थाने पुन्हा मान्सूनची प्रगती ही 28 नंतर सुरू होईल असा अंदाज आहे. आणि मान्सून मी यापूर्वी सांगितलेले, मान्सून हे वारे आहेत. मान्सूनचे वारे जसे अनुकूल होत पुढे सरकतात त्याला आपण मान्सून सरकला असं म्हणतो. परंतु प्रत्यक्षात त्या ठिकाणी पाऊस होईलच असं नाही. परंतु आता सध्या मान्सूनच्या ज्या ठिकाणी आस किंवा ट्रप आहे त्या ठिकाणी पाऊस होतोय. आपण JFS मॉडेलचा अंदाज बघितला. आता आपण ECMWF मॉडेलचा अंदाज या मॉडेलनुसार बघत असतो. या ठिकाणी दक्षिण कोकणात थोडं पावसाळी वातावरण उद्या राहण्याची शक्यता दाखवण्यात आलेली आहे. थोडं विदर्भ आणि मराठवाड्याच्या पूर्व भागामध्ये पावसाचं वातावरण राहील असा अंदाज देण्यात आला आहे. मात्र या पट्ट्यामध्ये, म्हणजे याला आपण पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणतो, या ठिकाणी पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता या मॉडेलने दाखवलेली आहे. 26 तारखेला देखील केवळ दक्षिण कोकण थोडंफार वातावरण आणि थोडं विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये, थोडंफार सोलापूर लातूरच्या दक्षिणेला थोडंफार वातावरण तयार होईल. परंतु पावसाचं प्रमाण थोडं पुढील 48 तासासाठी या भागात आपल्याला कमी होताना बघतो आहोत आपण. 27 पासून हवामानात पुन्हा बदल होणार आहे. म्हणजे 48 तास जरी मान्सून कमजोर झाला तरी तो पुन्हा एकदा सक्रिय होणार आहे आणि त्याचं मग प्रमाण हे विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण असं वाढणार आहे. त्यावेळेस आपल्याला या भागामध्ये पावसाचं प्रमाण जरी कमी झालेलं दिसलं तरी पश्चिम महाराष्ट्रात जे काही शेतकऱ्यांची तक्रार आहे आमच्याकडे पाऊस नाही, या ठिकाणी थोड्या हालचाली वाढू शकतात. आणि त्यामुळे मान्सूनची पुढची प्रगती देखील पुढील 48 तास ते 72 तास रोखली जाणार आहे. एकदाचा मान्सून महाराष्ट्र व्यापून पुढे गेला आहे, त्यामुळे महाराष्ट्राची चिंता बऱ्यापैकी मिटलेली आहे. आपण ECMWF मॉडेलचा अंदाज यापूर्वीही बघितलेला आहे आणि आपण या व्हर्जननुसारही बघत असतो. साधारणपणे हे आपलं पेड अशा प्रकारचं हे आपलं पेड मॉडेल आहे. त्यानुसार आपण बघतो की म्हणजे साधारणपणे पुढील 72 तासामध्ये थोडं विदर्भामध्ये पावसाची शक्यता आहे आणि कोकणामध्ये पावसाची शक्यता आहे. हा जो मधला पार्ट आहे या ठिकाणी पाऊस कमी होण्याची शक्यता आहे. आता काही कॉमेंट्स देतात मला की तुम्ही उत्तर महाराष्ट्रात पाऊस कमी सांगितला होता, तिथे चांगला पाऊस पडला. जेव्हा मान्सून पुढे सरकत असतो आणि जेव्हा मान्सून ट्रप तिथे असते तेव्हा त्या भागात पाऊस चांगला होतो. आमचे अंदाज वर्षभरासाठीचे आहेत, ते आजच्या 48 तासाचे किंवा 8-10 तास दिवसाचे नाहीत. आता या मॉडेलने सध्या विदर्भ, जळगाव, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, वर्धा, वाशिम या पट्ट्यामध्ये थोडं पाऊस दाखवला, कारण या ठिकाणी मान्सून नुकताच पुढे सरकला आहे. आणि आता लवकरच, म्हणजे आपल्याला आजच बऱ्यापैकी वातावरण कोकणाच्या भागापासूनच उघडलेलं दिसतंय. येत्या 48 तासामध्ये बऱ्यापैकी वातावरण जरी कमी झालं तरी आपल्याला या ठिकाणी एक चांगली बातमी अशी आहे की मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांमध्ये आणि काही प्रमाणात विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. आणि मॉडेलने या दरम्यान धाराशिव आणि सोलापूरमध्ये देखील थोडंफार पावसाचं वातावरण तयार होईल असा अंदाज दिला आहे. शेवटी मॉडेलचे अंदाज किती जुळतात सध्याच्या वातावरणात ते बघावं लागेल. 26 तारखेला देखील मान्सून बऱ्यापैकी कमजोर राहणार आहे. केवळ विदर्भ, मराठवाड्याचा थोडा पूर्व भाग आणि कोकणामध्ये ढगाळ परिस्थिती घाटमाथ्यावर एवढंच वातावरण आहे. या ठिकाणी पूर्ण निरभ्रता येऊ शकते असा अंदाज आहे आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील.
26 तारखेला देखील थोडं उशिरा बीड सोलापूर भागात हलक्या पावसाची शक्यता आहे. 27ला दुपारनंतर थोडं वातावरण बदलणार आहे. याचं कारण असं आहे की या ठिकाणी एक चक्राकार स्थिती आहे आणि त्या चक्राकार स्थितीच्या दिशेने वारे फिरत आहेत. त्यामुळे या ठिकाणी पावसाळी क्षेत्र निर्माण होऊ शकतं आणि त्यामुळे दक्षिण कोकणासहित पश्चिम महाराष्ट्रातील काही भाग आणि या काही भागामध्ये महाराष्ट्राच्या पावसाळी वातावरण तयार होऊ शकतं असा अंदाज आहे. अगदी 28ला पहाटे विदर्भामध्ये पावसाचं प्रमाण वाढू शकतं. पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात पावसाळी वातावरण वाढू शकतं आणि कोकणातही पावसाळी वातावरण वाढायला सुरुवात होईल आणि एकूणच 28 तारखेपासून पुन्हा पावसाचा प्रभाव वाढायला सुरुवात होणार आहे. त्यामुळे मान्सून जरी कमजोर दिसत असला तरी 28 तारखेपासून त्याला पुन्हा एकदा गती मिळण्याची शक्यता आहे आणि पुढील राज्यांमध्ये मान्सून 28 नंतर पुन्हा प्रगती करण्याची देखील शक्यता आहे. आपण थोडक्यात सारांश बघूयात. पुढील 48 तासात किंवा 72 तासामध्ये थोडं आपल्याला या भागामध्ये पावसाळी वातावरण दिसते आणि काही प्रमाणात घाटमाथ्यावर या ठिकाणी पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे. मात्र या सर्व भागामध्ये पावसाचं प्रमाण बऱ्यापैकी कमी होईल. या भागात देखील पावसाचं प्रमाण कमी असण्याची शक्यता आहे. मात्र 27ला रात्री आणि 28 पासून पुन्हा एकदा मान्सून सक्रिय होईल. मान्सूनचा पुढचा प्रवास देखील सुरू होईल आणि 28, 29, 30 या 3 दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये पुन्हा पावसाचं वातावरण असणार आहे. परंतु जून महिना हा खूप मोठ्या जून महिना दुष्काळाचे संकेत देण्याची शक्यता आहे. जवळपास महाराष्ट्रामध्ये 30 ते 40% घट राहण्याची शक्यता आहे. जूनच्या पाऊसमानात महाराष्ट्रात 30 ते 40%ची पावसाची घट राहू शकते असं अंदाज येऊ लागला आहे. त्यामुळे पुढचं वातावरण सोपं नाही. मान्सून महाराष्ट्रामध्ये आला, मान्सूनची प्रगती झाली म्हणजे संकट टळलंय असं म्हणण्याचं कारण नाही. त्यामुळे एक लक्षात ठेवा, आपल्याला जुलैमध्ये खूप चांगला पाऊस आहे आणि तो किती आधार देतो यावर आता सर्व गोष्टी अवलंबून असणार आहे. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.